नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपण अगोदरच्या लेक्चरला या ठिकाणी टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स चे आपण मुद्दे बघितले. ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये बार्टर ट्रान्झॅक्शन हे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला आता त्याचं डिस्क्रिप्टिव्हमध्ये या ठिकाणी जे काही विश्लेषण आहे ते बघायचं आहे. इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी आपला जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळं बाबी पाहिजे आहे. दॅन फर्स्ट सबस्क्राईब माय चॅनल. आता याच्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन अँड लास्ट वन इज बार्टर ट्रान्झॅक्शन. पुन्हा एकदा आपण त्यांचा अर्थ बघूया. टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, व्यवहाराचे प्रकार. ट्रान्झॅक्शन, व्यवहार. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, आर्थिक किंवा मौद्रिक व्यवहार. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, अमौद्रिक किंवा गैरआर्थिक व्यवहार. त्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन, रोख व्यवहार. क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीचे व्यवहार. अँड देन नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अंडर बार्टर ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड प्रतिबंधित और वस्तु विनिमय व्यवहार. देन फर्स्ट, ट्रान्झॅक्शन. What is meant by transaction? Exchange of goods and services. Exchange of goods and services between two person or parties for money or money's worth is known as transaction. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? दोन व्यक्तीमधील पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे व्यवहार होय. एक्सचेंज, देवाणघेवाण ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स मीन्स माल. या ठिकाणी GOODS, गुड्स. अकाउंटिंग परिभाषेमध्ये गुड्स म्हणजे माल. आपण ट्रान्सपोर्टच्या ज्या काही ट्रक्स असतात, त्यानंतर टेम्पो असतात, व्हेकल्स असतात, त्या ट्रान्सपोर्टच्या गाड्यावर गुड्स कॅरियर लिहिलेलं असतं, म्हणजे माल वाहतूक. मग या ठिकाणी गुड्स म्हणजे माल. अँड सर्व्हिसेस आणि सेवा. बिटवीन टू पर्सन और टू पार्टीज, दोन व्यक्ती किंवा दोन संबंधित ज्या काही व्यवहार करणाऱ्या व्यक्ती असतात, फॉर मनी और मनीज वर्थ. पण त्यामध्ये पैशात मोजता येणाऱ्या, मनी और मनीज वर्थ. थोडक्यात सांगायचं म्हटलं की दोन व्यक्तीमधील पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे व्यवहार होय. व्यवहाराचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्याच्यामधला पहिला प्रकार तो आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज मीन बाय मॉनिटरी ट्रान्झॅक्शन? मौद्रिक व्यवहार, पैशाच्या स्वरूपातील व्यवहार. The transaction which involved an exchange of money or money's worth. ज्या व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शन, जे काही व्यवहार असतात, ज्या व्यवहारामध्ये which involve, समावेश होतो, an exchange, देवाणघेवाण, of money's or money's worth directly. मग ज्या व्यवहारात रोख पैसे दिले जातात किंवा घेतले जातात, अशा व्यवहारांना रोख व्यवहार म्हणून ओळखले जाते.
ज्या व्यवहारामध्ये पैशासंबंधीचे रोख व्यवहार किंवा ज्या व्यवसायात रोख पैसे दिले जातात किंवा घेतले जातात अशा व्यवहारांना रोख व्यवहार म्हणून ओळखलं जातं. इट्स कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. फक्त आणि फक्त रोख पैशांच्या व्यवहाराची नोंदच या ठिकाणी किंवा मौद्रिक स्वरूपाचे जे काही व्यवहार असतात, पैशाच्या स्वरूपातील जे काही व्यवहार असतात, अशा व्यवहारांची नोंदच फक्त बुक्स ऑफ अकाउंट किंवा लेखापुस्तकात केली जाते. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला. काय एक्झाम्पल? तर या ठिकाणी परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ₹15,000. परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ₹15,000. परचेस म्हणजे खरेदी, ऑफ गुड्स माल, फॉर कॅश मालाची खरेदी केली रोख स्वरूपात ₹15,000. हे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालं कारण कॅश दिली. देन सेकंड, पेमेंट ऑफ सॅलरीज ₹5,000. ₹5,000 सॅलरी आहे. पेमेंट अदा करणे, देणे. ऑफ सॅलरी, सॅलरी म्हणजे पगार. ₹5,000 पगार दिला म्हणजे या ठिकाणी ₹5,000 रोख स्वरूपात आपण पगार दिला म्हणजे हे ट्रान्झॅक्शन झालं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमधलं कॅश ट्रान्झॅक्शनचं हे एक्झाम्पल झालं. देन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच्या अंतर्गत दुसरं ट्रान्झॅक्शन येतं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच कॅश नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली. क्रेडिट म्हणजे उधारीवरचे व्यवहार. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मीन्स उधारीवरचे व्यवहार. याच्यामध्ये विच कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड, यामध्ये पैसा हा दिला जात नाही किंवा घेतला जात नाही किंवा मिळत नाही किंवा आपण अदा करत नाही लगेचच्या लगेच, इमिजिएटली, ॲट द टाईम ऑफ ट्रान्झॅक्शन. ज्यावेळेस व्यवहार होतो त्यावेळेस पैसा दिला जातो किंवा घेतला जातोच असं नाही. बट इट इज अ पेड ऑर रिसिव्ड ॲट अ लेटर डेट. तो पैसा हा नंतरच्या तारखेला घेतला जातो किंवा दिला जातो. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो खाली. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट मिस्टर अमन. अमनला माल विकला. गुड्स मीन्स माल, सोल्ड मीन्स विक्री, ऑन क्रेडिट उधारीवर विकला मिस्टर अमनला ₹8,000 माल. मग ₹8,000 माल मिस्टर अमनला उधारीवर विकला. नंबर 2, सोल्ड मशनरी टू अमर सिंग. सोल्ड विक्री करणे, मशनरी यंत्रसामग्री, टू मिस्टर अमर सिंग. अमर सिंगला यंत्रसामग्री आपण विकली. कशी विकली? ऑन क्रेडिट उधारीवर विकली ₹20,000. म्हणजे हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं, उधारीवरचं ट्रान्झॅक्शन झालं. मग कॅश ट्रान्झॅक्शन असो किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असो, याची नोंद ही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणून होत असते आणि बुक्स ऑफ अकाउंटमध्ये याची नोंद घेतली जाते. देन नेक्स्ट वन इज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? दिस ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व This transaction which does not involve an exchange of money or money's worth directly or indirectly are called non-monetary transaction. मग हे जे काही नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे, अमौद्रिक स्वरूपाचे व्यवहार आहे, ज्या व्यवहारामध्ये पैशाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वापर होत नाही. डज नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली, किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातही पैशाचा वापर होत नाही. ज्या व्यवहारामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात पैशाचा वापर होत नाही असे व्यवहार म्हणजे अमौद्रिक व्यवहार और नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं.
मग हे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? अन एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट अनदर थिंग. मग एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू मिळणे यालाच अमौद्रिक व्यवहार असं म्हटलं जातं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. वस्तू विनिमय पद्धत म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे, त्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन और बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, आपल्याला गहू पाहिजे तर गव्हाच्या बदल्यात तांदूळ, तांदूळ पाहिजे तर तांदूळाच्या बदल्यात कापड. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू घेणे किंवा देणे इज कॉल्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्यानंतर आता हे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असो किंवा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असो, तर त्याच्यामध्ये खालच्या बाबींचा समावेश किंवा पुढच्या बाबींचा समावेश हा नक्कीच होत असतो. मग हे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं आपल्यासमोर उदाहरण डिस्प्ले होत आहे. त्याच्यानंतर पुढं याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, नॉन मॉनिटरी असेल किंवा मॉनिटरी असेल. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला भाग म्हणजे एंट्री. एंट्री मीन्स नॉट अ प्रवेश, एखाद्या व्यवहाराची एंट्री करणं. एंट्री. मग एंट्री करणं म्हणजे नोंद करणं. ENTRY, एंट्री म्हणजे नोंद करणं. मग रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज द प्रॉपर फॉर्म or method in the books of account is called entry. बुक्स ऑफ अकाउंटमध्ये किंवा जमा खर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने व्यवसायाचे व्यवहार लिहिणे म्हणजे नोंद करणे असं आपण म्हणतो. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यवसायामध्ये होणाऱ्या व्यवहाराची नोंद करणे इज अ प्रॉपर किंवा इन द प्रॉपर फॉर्म, योग्य पद्धतीने नोंद करणे, याच पद्धतीला आपण एंट्री असं म्हणत असतो. दॅन नेक्स्ट वन इज अ नरेशन. नोंदीचे वर्णन. आपण जी काही नोंद करतो, एंट्री करतो, त्याचं थोडक्यात सारांशीकरण करणं किंवा सारांश देणं म्हणजे नरेशन, नोंदीचे वर्णन. अ ब्रीफ explanation of the business transaction for which entry passed is called as a narration. व्यवसायाच्या ज्या व्यवहाराची नोंद झाली, a brief explanation of business transaction for which entry, ज्या व्यवहाराची नोंद झाली किंवा ज्या व्यवहाराची नोंद केली जाते, त्या नोंदी खाली किंवा त्या नोंदींखाली या व्यवहाराचे संक्षिप्त विवरण केले जाते, स्पष्टीकरण केलं जातं. व्यवहार कसा झाला, समजा व्यवहार उधारीवर झाला तर त्याची नोंद केली आपण की उधारीवर व्यवहार झाला, परंतु खाली कंसामध्ये संक्षिप्त विवरण द्यावं लागतं, नॅरेशन द्यावं लागतं, हा व्यवहार कसा झाला, कधी झाला. मग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट, उधारीवर माल विकला. कोणाला विकला? रमेशला विकला किंवा सुरेशला विकला, इज कॉल्ड नॅरेशन. इट इज ऑलवेज गिवन अ ब्रॅकेट, हे प्रत्येक वेळेस कंसात दिलं जातं. जर्नल एंट्री अँड युजली स्टार्ट विथ द वर्ड बीइंग. आणि ही जर्नल एंट्री करत असताना हे सुरुवातीला दिलं जातं. मग त्याच्यामध्ये सुरुवात नॅरेशनची किंवा वर्णन करत असताना त्या नॅरेशनची सुरुवात नेहमी बीइंगने होते. कारण की, बीइंगचा अर्थ असा होतो कारण की किंवा फॉर. त्यानंतर नंबर 3 आहे पुढचा भाग, गुड्स. गुड्स मीन्स माल. द टर्म्स गुड्स रेफर मर्कंटाईन किंवा मर्कंटाईन्स. पण याच्यामध्ये माल म्हणजे काय? व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तूची खरेदी विक्रीसाठी वापरतो. Commodities. The terms goods refer to merchandise, commodities, articles or things in which a trader trades. ज्या व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तूची खरेदी, मर्कंटाईज,
विक्रीसाठी वापरतो त्या वस्तू, त्या व्यापारी वस्तू किंवा त्या व्यापारी वस्तूंना माल असं म्हटलं जातं. व्यापारात खरेदी केलेली किंवा तयार केलेल्या वस्तू व्यापारात नफा होऊन विकण्यासाठी खरेदी किंवा तयार केल्या जातात. मग या ठिकाणी मर्कंटाईज कमोडिटीज ज्या काही वस्तू असतात, आर्टिकल्स ज्या काही आर्टिकल्स असतात, ऑर थिंग्स विच इज अ ट्रेडर ट्रेड्स. ट्रेडर्स व्यापारी किंवा ट्रेडर व्यापारी, ट्रेड्स व्यापारासाठी. जी वस्तू व्यापारी व्यापारासाठी वापरतो, तयार करतो, तिला माल असे म्हणतात. दोज पर्पज आर मॅन्युफॅक्चर्ड फॉर द पर्पज ऑफ सेल अँड अर्न प्रॉफिट. दस आर परचेस. अशी वस्तू तो विकतही घेऊ शकतो, ऑर मॅन्युफॅक्चर्ड उत्पादन करू शकतो, तयार करू शकतो, फॉर द पर्पज ऑफ सेल अँड अर्न प्रॉफिट. मग तो नफा मिळवण्याच्या हेतूने तयार करतो किंवा विक्रीच्या हेतूने तो माल तयार करतो. व्यापाऱ्याकडं असणारा जो काही माल असतो तो किंवा जी वस्तू असते ती म्हणजे त्याचा माल असते. फॉर एक्झाम्पल, मेडिसिन आर अ गुड्स फॉर द केमिस्ट. मग मेडिकलमध्ये किंवा जो काय औषध विक्रेता असतो ज्याला आपण केमिस्ट म्हणतो, मग केमिस्टकडं असणारे औषधं हा त्याचा माल असतो. फळ भाजीपाला विक्रेत्याकडे असणारे फळं भाजीपाला हा त्याचा माल असतो. टायरच्या दुकानात टायर हा त्याचा माल असतो. ऑटोमोबाईलच्या दुकानामध्ये जे स्पेअर पार्ट असते हा त्यांचा माल असतो. मग अशा प्रत्येक दुकानदाराकडे असणारी वस्तू हा त्यांचा माल असतो, कारण की त्यांनी तो नफा मिळवण्याच्या हेतूने त्या ठिकाणी तो माल विक्रीसाठी ठेवलेला असतो. नेक्स्ट थिंग इज कॅपिटल अँड ड्रॉइंग. फर्स्ट आपण समजून घेऊया कॅपिटल म्हणजे काय. कॅपिटल म्हणजे व्यवसायात असणारं भांडवल इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. भांडवल म्हणजे काय? व्यवसाय करण्यासाठी आपल्या व्यवसायामध्ये रोख स्वरूपात, मालमत्तेच्या स्वरूपात जी काही गंगाजळी असते किंवा पैसा असतो किंवा जी काही व्यवसायाची मालमत्ता असते ती सगळं आपलं भांडवल असतं. मग व्यवसायामध्ये असणारं फर्निचर आहे, मशिनरी आहे, व्यवसायाचे दुकान आहे, व्यवसायामध्ये असणारे किंवा आपल्या व्यवसायात असणारे रोख पैसे आहेत, हे सगळं आपलं भांडवल आहे. त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. मग कॅपिटल, व्हॉट इज मीन बाय कॅपिटल? द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय ओनर. The total amount invested into the business. टोटल अमाऊंट एकूण गुंतवलेला पैसा, इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवलेला, इनटू द बिझनेस व्यवसायामध्ये एकूण गुंतवलेला पैसा कोणी? ओनर, बाय द ओनर, व्यवसायाच्या मालकाने, इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. मग व्यवसायामध्ये एकूण गुंतवलेला पैसा किंवा व्यावसायिकाने व्यवसायात गुंतवलेल्या संपूर्ण रकमेला भांडवल असे म्हणतात. आता हे भांडवल म्हणजे काय? तर एक्सेस ऑफ ॲसेट ओव्हर लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी परिभाषेत किंवा अकाउंटच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर संपत्तीवरचं आधिक्य, एक्सेस म्हणजे जास्तीचे, ऑफ ॲसेट मालमत्ता, जास्तीची मालमत्ता, ओव्हर लॅबिलिटीज देण्यापेक्षा. म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं जर म्हटलं तर आपल्यावर असणारं जे काही एकूण देणं आहे किंवा कर्ज आहे त्यापेक्षा आपली मालमत्ता ही अधिक असणं म्हणजे भांडवल होय. द इक्वेशन फॉर धिस, त्याचं सूत्र खालीलप्रमाणे: कॅपिटल भांडवल बरोबर ॲसेट वजा लायबिलिटीज. भांडवल म्हणजे काय? ॲसेट वजा लायबिलिटीज, मालमत्ता वजा देणी. मग आपली समजा मालमत्ता 10,000 रुपयाची आहे आणि आपलं देणं
8,000 रुपये आहे. उरलेलं आपलं 2,000 रुपये भांडवल शिल्लक राहिलं, त्याला भांडवल असं म्हटलं जातं. कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ बिझनेस. कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ बिझनेस. भांडवल ही व्यवसायाची देयता असते, देणं असतं. ॲज दिस अमाऊंट इज पेएबल बाय बिझनेस एंटरप्राइजेस. ही अमाऊंट देणं असतं व्यवसाय संस्थेला टू ओनर, तिच्या मालकाकडून, ॲट द टाइम ऑफ क्लोजर ऑफ द बिझनेस. व्यवसाय बंद करताना व्यवसाय मालकाला भांडवलाची जी रक्कम असते ती व्यवसायाकडून घेणे असल्यामुळे भांडवल ही व्यवसायाची देयता असते. त्यानंतर पुढं आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स मीन्स आपली स्केच काढतो ती ड्रॉइंग्स नव्हे. व्यवसायामध्ये त्याला व्यावसायिक परिभाषेमध्ये किंवा अकाउंटिंग परिभाषेमध्ये ड्रॉइंग्सला म्हणलं जातं उचल. आपण बऱ्याच वेळेस उचल हा शब्द ऐकलेला असतो. कशा कारणाने? की एखादा व्यक्ती एखाद्या माणसाकडे कामाला असला तर तो कामाला असल्यानंतर त्याला समजा 10,000 रुपये पगार आहे आणि त्याच्या मुलाचं लग्न आहे किंवा सणवार आहे. अशा सणवाराला तो व्यवसायाच्या मालकाला काय म्हणतो की मला 2,000 रुपये उचल द्या, मला 5,000 रुपये उचल द्या. म्हणजे आपल्या पगारापैकी घेणं रक्कम तो अगोदरच घेऊन बसतो, त्याला उचल असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने व्यवसायाचा मालक ही ड्रॉइंग्स व्यवसायातून काढत असतो. ड्रॉइंग्स म्हणजे काय, मराठी भाषेत जर सांगायचं म्हटलं तर खाजगी वापराकरिता व्यवसायातून काढलेले पैसे म्हणजे ड्रॉइंग्स होय. अकाउंटिंग परिभाषेमध्ये व्यक्ती आणि व्यवसाय या दोन भिन्न बाबी आहेत. व्यवसाय जरी तुमच्या मालकीचा असला तरी व्यवसायाची असणारी मालमत्ता ही व्यावसायिक मालमत्ता असते. ती जरी तुमच्या मालकीची असली तर व्यवसायाची मालमत्ता वेगळी आणि तुमची खाजगी मालमत्ता वेगळी. व्यवसाय आणि व्यक्ती, वैयक्तिक मालमत्ता आणि व्यावसायिक मालमत्ता ह्या वेगवेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या एखाद्या दुकानामध्ये बसलेलो आहोत आणि दुकानामध्ये बसल्यानंतर आपला दुकानचा धंदा समजा 10,000 रुपये दुकानचा धंदा झाला आहे आणि अचानक आपल्याला खाजगी वापराकरता म्हणजे आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा आहे 5,000 रुपयाचा, तर आपण दुकानाच्या गल्ल्यामधून 5,000 रुपये घेतले आणि मोबाईल आणला. म्हणजे आपण खाजगी वापराकरता पैसे काढून घेतले. खाजगी वापर म्हणजे काय की आपल्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी. आणि व्यावसायिक वापर म्हणजे काय, जर समजा तुम्ही दुकानासाठी फर्निचर खरेदी केलं, दुकानासाठी माल खरेदी केला, दुकानासाठी ज्या ज्या गोष्टी खरेदी केल्या, व्यवसायासाठी ज्या ज्या गोष्टी खरेदी केल्या, त्याला म्हटलं जातं व्यावसायिक वापर. मग ही ड्रॉइंग्स जी असते ती खाजगी वापरासाठी काढलेली रक्कम म्हणजे त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणलं जातो. द अमाऊंट ऑफ कॅश ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स. रोख रक्कम किंवा त्या तत्सम किमतीचा माल, ॲसेट, मालमत्ता एक्सेट्रा withdrawn from the business by owner for his personal use called as drawing. जर व्यवसायाचा मालक आपल्या व्यक्तिगत उपयोगासाठी व्यवसायातून संपत्ती किंवा वस्तू किंवा रोख रक्कम जर काढत असेल तर त्याला ड्रॉइंग्स असं म्हटलं जातं. खाली फॉर एक्झाम्पल सांगितलं, अ प्रॉपरायटर पे कॉलेज फीज ऑफ सन. जर व्यवसायाच्या मालकाने त्याच्या मुलाची कॉलेजची फी भरली, ऑर पे मेडिकल एक्सपेन्सेस, दवाखान्याचं बिल भरलं, ऑर मोबाईल बिल फॉर द बिझनेस. मग बिझनेस करता मोबाईल बिल भरलं, खाजगी वापराचं किंवा वैयक्तिक वापराचं मोबाईल बिल भरलं बिझनेसमधून, फ्रॉम द बिझनेस, तर त्याला ड्रॉइंग्स असं म्हटलं जातं. परंतु व्यवसायाचं फोन बिल जर भरलं तर त्याला ड्रॉइंग्स म्हटलं जात नाही. ही झाली भांडवल आणि उचल, कॅपिटल अँड ड्रॉइंग्स. नेक्स्ट आपला पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, डेटर्स.
अँड क्रेडिटर्स. डेटर्स अँड क्रेडिटर्स. आता हे व्यवसायामध्ये जे काही डेटर्स असतात, क्रेडिटर्स असतात, तर याला मराठीमधून काय म्हणायचं? तर मराठीमध्ये याला आपण ऋणको आणि धनको असं म्हणत असतो. डेटर्स इज कॉल्ड ऋणको. आता ऋणको म्हणजे काय आणि धनको म्हणजे काय? Debtors. A person who has paid to the business for getting goods and services. अशी व्यक्ती की जी आपल्याला पैसे देते, व्यवसायाला पैसे देते. Who has paid the business for getting goods and service. वस्तू आणि सेवांच्या बदल्यात, वस्तू आणि सेवांच्या बदल्यात जी व्यक्ती आपल्याला म्हणजेच आपल्या व्यवसायाला पैसे देते, अशी व्यक्ती म्हणजे डेटर्स. डेटर्स इज अ पर्सन हू ओज मनी द बिझनेस. डेटर्स म्हणजे अशी व्यक्ती की जिच्याकडून आपल्या व्यवसायाला पैसे घेणं असतं. इज कॉल्ड ऋणको. डेटर्स इज अँड अवर कस्टमर. डेटर्स म्हणजे आपले कोण असतात? हे कस्टमर. आपल्या व्यवसायामध्ये जे काही कस्टमर असतात ते आपले डेटर्स असतात. लक्षात आलं? डेटर्स म्हणजे ऋणको म्हणजे आपले कस्टमर, ज्यांच्याकडून आपल्याला पैसे घेणं असतं किंवा जे आपल्याकडून माल उधारीवर नेतात, असे व्यक्ती म्हणजे डेटर्स, ऋणको. देन नेक्स्ट, क्रेडिटर्स, धनको. क्रेडिटर्स म्हणजे धनको. अ पर्सन to whom business has to pay for getting goods or services on credit. अशी व्यक्ती की जिला व्यवसायाकडून देणं असतं. to whom business has to pay. व्यवसायाला देणं असतं किंवा आपण एक व्यावसायिक म्हणून आपल्याला त्या व्यक्तीला पैसे देणं असतं. कशाचे? गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस. आपण त्याच्याकडून माल घेतो आणि सेवा घेत असतो, त्याला आपल्याला पैसे देणं असतं. ऑन क्रेडिट, उधारीवर आपण त्याच्याकडून माल आणि सेवा घेत असतो, इज नोन ॲज अ क्रेडिटर्स. त्यालाच क्रेडिटर्स किंवा धनको असं म्हटलं जातं. अ क्रेडिटर्स इज अ पर्सन हू A creditors is a person to whom business owes money. क्रेडिटर्स अशी व्यक्ती आहे. क्रेडिटर्स इज अ पर्सन टू whom की ज्याला बिझनेस ओज मनी की ज्याला व्यवसायाला पैसे द्यावे लागतात किंवा आपण एक व्यावसायिक म्हणून त्या व्यक्तीला आपल्याला पैसे आपण देणं लागतो. ज्या व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा उधार विकत घेतल्यामुळे आपण त्या व्यक्तीला पैसे देणं लागतो, ती व्यक्ती म्हणजे धनको किंवा क्रेडिटर्स होय. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, धनको म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांना व्यवसाय देणं लागतो किंवा आपण ज्यांना पैसे देणं लागतो. म्हणजे थोडक्यात आपले सावकार. म्हणजे कर्जाने पैसे घेतले म्हणून नाही, आपण त्यांच्याकडून उधारीवर माल घेतो. समजा आपण एखादा व्यवसाय चालवत आहोत आणि व्यवसायाला आपल्याला माल लागतो. आपण आपल्या होलसेलरकडून, आपल्या डीलरकडून माल खरेदी करतो उधारीवर, म्हणजे आपण त्यांना देणं लागतो. म्हणजे आपले डीलर्स ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल घेतो, होलसेलर ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल घेतो, अशी व्यक्ती म्हणजे क्रेडिटर्स. आणि आपण ज्यांना माल उधारीवर विकतो ती व्यक्ती म्हणजे डेटर्स. देन आफ्टर बॅड डेब्ट्स, व्यवसायामध्ये असणारं सगळ्यात म्हणजे वाईट गोष्ट, त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणत असतो. बुडीत कर्ज. बुडीत कर्ज अँड इररिकव्हरेबल अमाऊंट. इररिकव्हरेबल म्हणजे वसूल न होणारी अमाऊंट, पैसा. फ्रॉम द डेटर्स, व्यवसायामध्ये जो पैसा वसूल होत नाही
from a debtors is called as bad debts. आता इरिकव्हरेबल म्हणजे वसूल न होणारा पैसा, अमाऊंट, रक्कम फ्रॉम द डेटर्स इज नोन ॲज अ बॅड डेट्स. डेटर्स म्हणजे जो कोण असतो, आपला कस्टमर असतो. कस्टमरने माल उधारीवर नेला आणि परत पैसे दिलेच नाही, पैसे देण्याचं नावच घेतलं नाही, पैसे आपले वसूलच झाले नाही, त्याला म्हटलं जातं बॅड डेट्स. इट इज अन रिव्हेन्यू लॉस ऑफ द बिझनेस. हा एक प्रकारचा महसुली तोटा असतो व्यवसायामधला, त्याला म्हणलं जातं बॅड डेट्स. बुडीत कर्ज, उधारीवर माल नेला, पैसे बुडवून टाकले, त्याला म्हटलं जातं बॅड डेट्स. सो स्टुडंट, आजच्यापुरतं आपण एवढंच बघूया. उद्या आपण एक्सपेंडिचर अँड टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर बघणार आहोत. थँक्स फॉर द वॉचिंग व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल संभाजी शेटे एज्युकेशनली. वन्स अगेन थँक यू.